मालेगाव येथील एका दुर्दैवी अत्याचार प्रकरणात अखेर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय, ज्याची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता। 16 नोव्हेंबर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरला, ज्या दिवशी एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 24 वर्षीय नराधमानं पशुवत अत्याचार करून तिचा बळी घेतला। या घटनेला 15 दिवसांहून अधिक काळ लोटला होता आणि आता पीडितेला न्याय मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे। या गंभीर घटनेनंतर डोंगराळे गावात ग्रामस्थ तसेच पीडितेचे आई-वडील आणि नातेवाईक यांनी तीव्र उपोषण सुरू केलं होतं। न्याय प्रक्रियेला विलंब होत असल्याचं पाहून तसेच कोर्टाकडून फक्त तारीख पे तारीख मिळत असल्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत होता। उपोषणाची तीव्रता इतकी वाढली की पीडितेच्या वडिलांसह अनेक उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे शिक्षण मंत्री आणि मालेगावचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। त्यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिलं आणि कठोर निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे। या ठोस आश्वासनानंतर उपोषण अखेर मागे घेण्यात आले। न्याय व्यवस्थेतील महत्त्वाचे बदल। या प्रकरणात सरकारनं अतिशय वेगवान निर्णय घेत लोकांना आश्चर्याचा धक्का दिलाय। आज झालेल्या सुनावणीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। न्यायालयीन कोठडी। आरोपीला वारंवार पोलीस कोठडीची तारीख मिळत होती, पण आता 11 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। विशेष सरकारी वकील। सरकारनं हा खटला वेगानं आणि प्रभावीपणे चालवण्यासाठी ज्येष्ठ आणि तज्ज्ञ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे। उपोषणकर्त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे। मालेगावमध्ये नुकतीच एका 13 वर्षाच्या गतिमंद मुलीवर झालेल्या दुसऱ्या अत्याचार प्रकरणामुळे सरकारवरचा दबाव वाढला होता, ज्यामुळे या पहिल्या प्रकरणात तातडीनं कठोर निर्णय घेणं आवश्यक ठरले। या कठोर आणि महत्त्वाच्या निर्णयामुळे आरोपी इतका घाबरलाय की तो अक्षरशः जमिनीवर लोळून रडू लागला। सरकारनं घेतलेल्या या वेगळ्या आणि कठोर निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून समाधानाची आणि कौतुकाची लाट उसळली आहे। आता उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा खटला वेगानं चालणार असून नराधमाला कठोर शिक्षा होणार हे निश्चित झालं आहे।